नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड ॲडमिशन 2024 आपला रिझल्ट मार्च 2024 हा लवकरच प्रदर्शित होणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, हा रिझल्ट ज्या पद्धतीने लागणार आहे तो म्हणजेच नॉर्मलायझेशन स्कोअर मेथड, तर त्याचं नोटिफिकेशनही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। तर चला पाहूया कशा प्रकारे आपल्याला पोर्टलवरच्या म्हणजेच CET सेलवरच्या सूचना आपल्याला चेक करता येतात व लॉग इन करता येते। आपण गुगल क्रोममध्ये CET सेल असं जरी टाईप केलं तरी आपण CET सेलच्या ह्या पोर्टलवरती पोहोचतो। ते म्हणजे cetcel.mahacet.org ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे। इथे आपल्याला CET सेलचा लोगो, रनिंग नोटिफिकेशन, अनाउन्समेंट ह्या सदराखाली पाहायला मिळत आहे। तर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 हे पाहायला मिळतं। म्हणजे आपण इथून लॉग इन करू शकतो। याला आपल्याला क्लिक करावं लागतं। क्लिक करताच आपण दुसऱ्या पेजवरती जातो, जेथे आपल्याला लॉग इन डिटेल्स इनरोल करायचे असतात, टाकायचे असतात। आता ह्या पेजवरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला रजिस्टर्ड ईमेल ID जो आहे तो इथे टाकायचा असतो। त्यानंतर पासवर्ड टाकायचा असतो व वरती स्क्रॉल केल्यानंतर साइन इन याला क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन होतो। तसेच विद्यार्थी मित्रों, आपला पासवर्ड जर गहाळ झाला असेल, हरवला असेल, तर आय फॉरगॉट माय पासवर्ड हे क्लिक करून आपण आपला पासवर्ड रिसेट करू शकता। परंतु त्यासाठी सुद्धा लक्षात ठेवा, आपला रजिस्टर्ड ईमेल टाकून नंतरच आपल्याला आय फॉरगॉट पासवर्ड क्लिक करता येतं। इथं ईमेल तुम्ही जर टाकलाच नाही आणि आय फॉरगॉट माय पासवर्ड जर केलं तर कुठलीही प्रक्रिया होणार नाही, ही बाब आपण लक्षात घ्यावी। या इथे लॉग इन केल्यानंतर आपला रिझल्ट ज्यावेळेस आपला डिक्लेअर होईल तेव्हा तो आपल्याला पाहायला मिळेल। सध्या साईटला प्रॉब्लेम असल्यामुळे लॉग इन आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही, म्हणजेच लॉग इनमध्ये सध्या अडचणी आहेत, ही बाब लक्षात ठेवा। वेबसाईटचं कन्स्ट्रक्शन आपल्याला चालू असल्यामुळे लॉग इन डिटेल्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत, इनरोल होत नाहीत। त्यानंतर आपण बॅक आलेलो आहोत। बॅक आल्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। विविध CETs आपलं CET सेल घेत असतं। त्यानंतर इथे हायर एज्युकेशन जे आहे याला क्लिक आपल्याला करावं लागतं। सध्या ऑल आहे। हायर एज्युकेशनला आपण क्लिक केलं की फक्त हायर एज्युकेशन अंतर्गत जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे आपल्याला इथे विविध बाबी म्हणजेच सूचना पाहायला मिळतात। तर इथं सगळ्यात रिसेंट आलेली जी सूचना आहे LLB 3 इयर्ससाठीची, ती म्हणजेच विद्यार्थी मित्रों, यांचासुद्धा रिझल्ट आपल्यासारखाच प्रतीक्षेत आहे। अजूनही रिझल्ट त्यांना लागलेला नाही आहे। CET आपल्या जवळजवळ मार्च महिन्यामध्ये त्यांची झालेली आहे। तर 2/5/2024चं आपल्याला हे नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे। तर नॉर्मलायझेशन पद्धतीने होणारा त्यांचासुद्धा रिझल्ट आपल्यासारखंच नोटिफिकेशन आपल्याला, जसं BED CETचं नोटिफिकेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ते नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं। म्हणजेच विविध नोटिफिकेशन्स आपल्याला येथे येऊन चेक करावे लागतात, ही बाब आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला जर काही अडचण असेल तर आस्क प्रगती याला आपण क्लिक केलेलं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला क्वेरीज विचारता येतात। आता पहिला टप्पा जो आहे विद्यार्थी मित्रों आपल्या ॲडमिशन प्रक्रियेचा, तो म्हणजेच आपला BED सीटचा बहुप्रतीक्षित असलेला रिझल्ट लागणे। रिझल्ट लागल्यानंतर कुठल्याही प्रकारची सूचना म्हणजेच मॅसेज, ईमेल आपल्याला येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तो आपल्याला CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊनच नोटिफिकेशन चेक करून नंतर आपल्या लॉग इनमधून डाउनलोड करता येतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी। आपला रिझल्ट लागल्यानंतर म्हणजेच CETचा रिझल्ट लागल्यानंतर दुसरा जो टप्पा असतो कॅप राऊंड जाहीर होणे, म्हणजे आपल्या कॅप राऊंडचा शेड्यूल जाहीर होतो। त्यामध्ये सर्व डेट्स दिलेल्या असतात, कुठल्या डेट्सला कुठली कृती करायची आहे तेही नमूद केलेलं असतं। तर कॅप राऊंड जाहीर झाल्यानंतर सगळ्यात पहिली कृती असते ती म्हणजे आपली नावनोंदणी करणे, ज्याला आपण रजिस्ट्रेशन्स असे म्हणतो। आपण जे डॉक्युमेंट्स आपला BED CET फॉर्म भरताना दिले होते सेम डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात आणि त्याद्वारे आपले रजिस्ट्रेशन होते, नाव नोंदणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता नाव नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजेच प्राथमिक यादी लागणे, म्हणजेच ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते। ती लागल्यानंतर आपल्याला चेक करणे अभिप्रेत आहे विद्यार्थी मित्रों। ती चेक करून आपल्याला त्यात जर काही अडचणी असतील, त्रुटी असतील, आपले कुठले मार्क्स स्कोअर कमी जास्त किंवा चुकून नजर चुकीने जर चुकीचे टाकण्यात आले, अपलोड करण्यात आले, तर ते आपल्याला दुरुस्त करण्याचा कालावधी दिलेला असतो। त्याला आपण ग्रॅव्हेन्सेस पिरियड असं म्हणतो, म्हणजेच त्रुटी दुरुस्त करण्याचा कालावधी। तर त्रुटी दुरुस्त करण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या आपल्याला त्रुटी पाहायला आल्या आहेत त्याला आपल्याला दुरुस्त करता येतं
आणि त्यानंतर आपली अंतिम यादी जाहीर होते, म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट आपण ज्याला म्हणत असतो ती जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे हे 6 टप्पे आपल्या रजिस्ट्रेशननंतर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम भरावे लागतात, ज्याला आपण प्रिफरन्सेस असं म्हणत असतो. प्रिफरन्स फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपलं जो मेरिट जे आहे, म्हणजे आपले जे स्कोअर आहेत, मार्क आहेत CETमध्ये मिळालेले, त्या CETच्या मार्कनुसार आपला नंबर लागत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर CETच्या स्कोअरनुसार जो नंबर लागतो तो गव्हर्नमेंट कॉलेजेसपासून आपल्याला त्याचं मेरिट लागलेलं पाहायला मिळतं. सगळ्यात हायेस्ट ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतात विद्यार्थी मित्रो, तर त्यांचे नंबर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले पाहायला मिळतात. त्यानंतर ॲडेड कॉलेजेस ज्याला आपण अनुदानित महाविद्यालय म्हणतो, त्यानंतर अनएडेड म्हणजेच विनानुदानित महाविद्यालय, अशा प्रकारचा त्याचा क्रम असतो आणि त्यानुसार आपला नंबर लागतो. तो नंबर लागल्यानंतर आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची का नाही हे आपण ठरवावे लागतं. आपल्याला जर एखाद्या कॉलेजला नंबर लागला आणि आपल्याला वाटलं की हे कॉलेज व्यवस्थित नाही आहे किंवा आपल्याला दूर आहे, अशा प्रकारची काही बाब असेल, गोष्ट असेल, तर आपल्याला ते कॉलेज ॲक्सेप्ट न करण्याचा अधिकार आहे. तर आपण त्याला सीट ॲक्सेप्टन्स न करता अजून एक ऑप्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतो, तो म्हणजेच बेटरमेंट. तर बेटरमेंट ऑप्शन जर आपण वापरला विद्यार्थी मित्रो, तर आपलं जे सीट ॲक्सेप्टन्स आहे ते निघून जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण 2 पद्धतीने हा आपला जो बेटरमेंट आहे ऑप्शन तो वापरू शकतो. एक तर फ्रीज सीट अशा नावाचा एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे सीट फ्रीज करा आणि बेटरमेंट मिळवा. फ्रीज अँड बेटरमेंट असा तो ऑप्शन असतो. आणि त्यानंतर फक्त बेटरमेंट जर आपण ऑप्शन वापरला तर आपल्या पहिला जो आपला नंबर लागलेला आहे त्याचा क्लेम आपला निघून जातो, म्हणजे ते सीट निघून जातं, सुटून जातं. आणि जर आपण बेटरमेंट आणि फ्रीज असा ऑप्शन जर वापरला तर त्या सीटवरसुद्धा आपला नंबर आपला क्लेम राहतो. व नवीन सीट जर आपल्याला मिळाली आणि ती जर आपल्याला वाटली चांगली नाही तर आपण परत जुना जो आपला नंबर लागला होता त्या नंबरच्या कॉलेजलासुद्धा आपण ॲडमिशन घेऊ शकतो. पण आपण कॉलेजला फ्रीज अँड बेटरमेंट असा ऑप्शन वापरला तरच तो ऑप्शन आपल्याला राहतो, अन्यथा आपलं पहिला नंबर लागलेलं कॉलेज निघून जातं. या संदर्भात आपण अधिक माहितीचा व्हिडिओ बनवणार आहोत जेव्हा आपला कॅपराऊंड पूर्णपणे ॲक्टिव्ह होईल. ज्यावेळेस हे बेटरमेंट सीट ॲक्सेप्टन्सच्या बाबी येतील त्यावेळेस आपण तुम्हाला निश्चितपणे त्याबद्दल सांगूया. त्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा जो असतो तो म्हणजेच महाविद्यालयात जाणे आणि प्रवेश घेणे. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आपण सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर की ही सीट मला पाहिजे आहे, आपल्या लॉगिनमधून आपल्याला ते करावं लागतं. आणि ते केल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन महाविद्यालयाला जावं लागतं. आणि हा एक विशिष्ट कालावधी दिलेला असतो, म्हणजेच 1 ते 3 दिवस, 3 दिवसांचा आपल्याला कालावधी दिलेला असतो. पहिल्या दिवशी आपण जाणं गरजेचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी आपलं नेहमी असतं की शेवटची डेट काय आहे, शेवटची तारीख काय आहे, कधी ॲडमिशन घेतलं तर चालेल. तर शेवटच्या दिवशी जर तुम्ही 5च्या नंतर कॉलेजमध्ये गेले 5 PM नंतर तर तुमचं ॲडमिशन आपोआप कॅन्सल झालेलं असतं. कारण ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन पद्धतीने आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही तिथं रिपोर्ट केला नाही शेवटच्या दिवशी तर आपोआप तुमची जागा व्हॅकंट किंवा विद्यार्थी आला नाही असं दाखवलं जातं आणि तुमचा क्लेम निघून जातो. ही गोष्ट आपण त्या अनुषंगाने लक्षात घ्यावी. म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपण जाऊन कॉलेजला आपलं ॲडमिशन क्लेरिफाय करून घ्यावे, म्हणजेच पूर्ण करून घ्यावे. तर आपले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं ओरिजिनल दाखवावे लागतात. आपलं कुठलंही डॉक्युमेंट जर एखादं ओरिजिनल सोबत नसेल तर त्याप्रमाणे आपल्याला कॉलेजला बोलावं लागतं. आणि कॉलेजने जर ते मान्य केलं नाही तर जी कमिटी असते आपल्याला ॲडमिशन देणारी, प्रवेश समिती आपण तिला म्हणतो, तर प्रवेश समिती आपलं ॲडमिशन नाकारू शकते. आणि ॲडमिशन जर नाकारलं तर आपल्या त्या राऊंडमधून आपण आपोआप बाद होतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे आपल्या BEd CETचे जे पुढचे टप्पे आहेत ज्याला आपण कॅपराऊंड म्हणू, ह्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये तुम्ही कॅपराऊंडमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपण आपलं नाव त्या टप्प्यापुरतं, म्हणजे पहिला राऊंड असेल पहिल्या राऊंडपुरतं किंवा दुसरा राऊंड असेल दुसऱ्या राऊंडपुरतं आपलं नाव बाद होतं. म्हणजेच आपण रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्या राऊंडसाठी आपण पात्र राहत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. म्हणजेच कॅपराऊंडमध्ये सर्व टप्पे आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित पाहावे लागतात. आपली कुठली त्रुटी असेल आणि आपण ती चेकच केली नाही, जशाला तशी राहिली, तर फायनल लिस्टमध्ये आपलं चुकीचं नाव, चुकीची जन्मतारीख किंवा चुकीच्या अजून कुठल्या बाबी तशाच जर फॉरवर्ड झाल्या त्याप्रकारे आपल्याला त्या पुढे गेलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा दुसरा राऊंड जर आपला झाला, तिसरा राऊंड, तर त्या राऊंडला आपल्याला परत हीच प्रक्रिया डबल करावी लागते, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर दुसऱ्या राऊंडला परत तुम्हाला नाव नोंदणी करावी लागते, परत प्राथमिक यादी लागते, परत त्रुटी दुरुस्त करणे, परत अंतिम यादी लागणे, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जितके राऊंड होतील तर जवळपास 3 ते 4 राऊंड आपल्याला झालेले पाहायला भेटतात. तर तिसरा जो राऊंड आहे त्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असं म्हणत असतो, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड
हादोरी राऊंड इन्स्टिट्यूट लेवल असला तरी आपलं ॲडमिशन फक्त CET सेल आणि CET सेल हेच करत असतं. तुमच्या कॉलनीमध्ये जरी कॉलेज असेल, गल्लीत जरी कॉलेज असेल, तर त्या कॉलेजचेसुद्धा ॲडमिशन्स हे ऑनलाईन पद्धतीनेच होतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण जर BEd CET दिलेली नसेल तर आपल्या कुठल्याही प्रकारे आपलं BEdला ॲडमिशन होत नाही. ही बाब आपण निश्चितपणे लक्षात घ्यावी. कारण हे सर्व जे ॲडमिशन्स आहेत BEd CET थ्रू आहेत आणि CET सेल निर्गमित जे निर्देश आहेत त्यानुसार ॲडमिशन झाले आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी तसेच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.